बातमी आहे मालवणमधील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक अशा कांदळगाव रामेश्वर मंदिर येथे रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी पांडव पंचमी पासून गावचे राणे, परब, मानकरी, गावघर आणि कांदळगाव ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत 7 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या भक्तिभाव वातावरणात सुरुवात झाली. विधिवत गावचे विधिवत गावचे पुरोहित शशी वजे भटजी यांच्याकडून घटपूजा करत हरी म्हणा पुंडलिक वरदा असं म्हणत विठ्ठलाला आळवत विठ्ठल विठ्ठल संपूर्ण गावघराने हरिनामाला सुरुवात केली. 3 रात्री परब, 3 रात्री राणे आणि 1 रात्र साळकर, त्याचप्रमाणे मधले 3-3 तास हे गावातील मेस्त्री, सुनेकर, परब, कांदळकर, देऊळवाडी आणि नंतर सोनार असे गावातील वाडीवर दिवसभर हरिनाम सुरू असतो. यात 7 दिवसांमध्ये कांदळगाव पंचक्रोशातील आजूबाजूची भजनी मंडळी देखील आपल्याला वेळेनुसार मंदिरात हरिनाम करण्यास तत्पर होतात. 7 दिवसांनी या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता प्रबोधिनी भागवत एकादशी, चातुर्मास सप्तमी आणि तुलसी विवाह या दिवशी रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सांगता झाली. त्यावेळी देखील गावचे राणे, परब, मानकरी, संपूर्ण गावघर, कांदळगाव ग्रामस्थ आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी पूजन केलेल्या घटाचे विसर्जन, मंदिराला प्रदक्षिणा घालून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात नाचत गाजत वाजत मंदिरा शेजारील पानाच्या तळीमध्ये विसर्जन होऊन गावाच्या या पूर्वानुपार चालत आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होते. या शेवटच्या हरिनाम सप्ताहाच्या दिवशी मालवणमधील माजी नगरसेवक यतीन खोत आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत उभयता सहभागी झाले होते. देवस्थान कमिटीशी आणि उपस्थित ग्रामस्थांशी मंदिर सुशोभीकरणासाठी अजून कशा प्रकारे सहाय्य करता येईल यावर चर्चा केली. तसेच त्यांनी यावेळी 4 मोठे सफेद हॅलोजन लाईट देखील देवस्थान विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केले.
आज कांदगाव येथे कांदगावची जी परंपरा जो वार्षिक उत्सव आहे हरिनाम सप्ताह त्याची सांगता आज इथे झाली आणि त्या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आज आपलं कांदगावपर्यंत येणं झालं आहे. तर काय सांगाल, आपण या उत्सवामध्ये आज सहभागी झाला होतात? जय शिवराय. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मालवण आणि मालवणातील कांदळगाव हे श्रीदेव रामेश्वराची भूमी. मोठा असा इतिहास आहे आणि अनेक धार्मिक सामाजिक अनेक कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहात थाटामाटात गावकरी मंडळी असतील, आजूबाजूचे समस्त मालवणवासीय मोठ्या उत्साहात साजरे करतात. आणि आज तसंच हरिनाम सप्ताह ज्याची समाप्ती आज झाली, त्यानिमित्ताने आज मोठ्या उत्साहात श्रीदेव रामेश्वरा चरणी अनेक कार्यक्रम असे साजरे झाले. त्यानिमित्ताने भेटीगाठी चालू आहेत. जय शिवराय. सगळ्यांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे अनेक गावागावांमध्ये मालवण तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जे धार्मिक उत्सव होत असतात, तर त्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये धार्मिक उत्सवांमध्ये देखील आपला सहभाग एक चांगल्या पद्धतीने असतो. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नक्कीच. सनातन धर्म पाळणारी मी आणि आपले जे धार्मिक उत्सव असतील, आपला जो इतिहास असेल, आपले पारंपरिक सणवार असतील, ते नक्कीच पुढच्या पिढीला समजण्यासाठी प्रयत्न हे प्रत्येक गावागावात व्हायला हवेत आणि स्वतःच्या धर्माचाही अभिमान असायलाच पाहिजे. आणि आम्ही त्यानिमित्ताने प्रत्येक धार्मिक सोहळ्यात आम्ही अगदी उत्साहाने आवर्जून जात असतो.